UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय नाही, तक्रारी आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल, अदिती तटकरेंचं मोठं विधान। 1500 रुपयात लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न, तिजोरीवर बोजा पडल्यानं आता मुख्यमंत्री म्हणाले की योजनेचे निकष बदलावे लागतील, संजय राऊतांची टीका। शिंदे अजूनही गृह खात्यावर ठाम, कालच्या वर्षावरील बैठकीतही तोडगा नाही, आज रात्री पुन्हा महायुतीची बैठक होण्याची शक्यता, TV9 मराठीला सूत्रांची माहिती। जयंतराव, माझं तुमच्याकडे बारीक लक्ष, पण तुम्ही प्रतिसादच देत नाही, विधानसभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा, आपल्या पक्षाचे घोषवाक्य आहे, योग्य वेळी योग्य निर्णय, जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। 208 मतांनी नाना पटोले वाचले, 208 वाले रंगही विसरायला लागले, शिंदेंसह अजित पवारांचा टोला, तर मला मिळालेल्या मतांची टिंगल उडवली गेली, नाना पटोलेंचं विधान। पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव, सर्व पराभूत आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता, महाविकास आघाडी ठाकरे गटाकडे अधिक जागा। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, इतर कुणीही अर्ज न भरल्यानं राहुल नार्वेकरांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड। राहुल नार्वेकरांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला ठाकरे गटाचा विरोध, बिनविरोध अध्यक्ष निवडीला आमचा पाठिंबा, पण नार्वेकरांना नाही, आदित्य ठाकरे आक्रमक। विरोधकांना वारं न कळाल्यानं त्यांची दुर्दशा झाली, फक्त विरोधाला विरोध करणं सोडून द्या, उपमुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांना आवाहन। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी, लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले, आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। बेळगावात महामेळावा घेण्यावर ठाम असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। सीमा भागाचा विशेष कार्यभार असतानाही अटकेच्या भीतीनं शिंदे बेळगावला गेले नाहीत, काँग्रेसचं राज्य ही पळवाट नसू शकते, संजय राऊतांची टीका। विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाचं आंदोलन, बेळगावच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाची घोषणाबाजी। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक, 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। वक्फ बोर्ड मनमानी कारभारामुळे लोकांवर दहशत, मनमानी कारभाराला चाप कसा बसवणार, लातूरमधल्या जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा सांगितल्यानंतर राज ठाकरेंचा सरकारला सवाल। केंद्राकडून लाडक्या बहिणींसाठी विमा सखी योजना, महिन्याला 7,000 रुपये मिळणार, 3 वर्षांमध्ये विमा सखींना LIC 2,16,000 मानधन देणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।